जय जय रघुवीर समर्थ। फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे। क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुची शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 114 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला या संवाद प्रक्रियेच्या आधारानेच त्याचा हा थोडासा पुढचा विस्तार गेल्या श्लोकामध्ये समजावून सांगत होते। पंडित ही जी या समाजामध्ये एक अत्यंत विद्वत्ता संपन्न अशी एक मनुष्य समाजाची रीत आहे, त्या पंडितांच्या खरं तर वेदाध्ययनाचं स्वागतच आहे, ते करत असलेल्या अभ्यासाचं स्वागतच आहे। परंतु बऱ्याचदा जर त्यामधून जे सार आपल्या जीवनामध्ये उतरणं अपेक्षित आहे ते सोडून जर आपण असार अशा पांडित्याचाच अहंकार धारण केला तर आपल्याला निश्चितपणे ब्रह्मराक्षस होणं हेच आपण आपलं प्राक्तन जणू काही लिहून ठेवतो। त्यामुळे समर्थांनी जणू काही आम्हाला विनवणी केलेली आहे की अहंता तुझी तुची शोधून पाहे। तू तुझी ही अहंता, तुझा हा अहंकार, ही जाणीव, हे सर्व काही सोडून या परमार्थामध्ये राहण्याचा प्रयत्न कर। सज्जनो, या पंडित असलेल्या पदाचं आपण दोन्ही अंग गेल्या श्लोकामध्ये विस्ताराने समजून घेतली। समर्थ आम्हाला आज त्याच सूत्राचा पुढील टप्पा विस्ताराने समजावून सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ माऊली की आपण फुकाचे मुखी बोलता काय वेचे। आपण उगीचच फुकट कुठल्याही प्रकारे आचरण न करता एखाद्या गोष्टीच्या बद्दल तासन तास बोलत राहणं याने आपण नेमकं काय साधत आहोत। फुकाचे मुखी बोलता काय वेचे, काय प्राप्त होतंय तुला? त्याने एकच गोष्ट प्राप्त होते, दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे। दिवसेंदिवस तुझ्या आतमध्ये या असलेल्या दंभात्मक ज्ञानामुळं गर्व साचत जातो। आपण असे आहोत, आपण तसे आहोत, अशी एक मनाची धारणा तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होते। मग यासाठी समर्थ एक अत्यंत मूलभूत सूत्र देतात की क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। कुठल्याही गोष्टीची कृती न करता केवळ त्याच्याबद्दल बोलत राहणं हे व्यर्थ आहे। मना, तूच तुझा विचार कर, विचारे तुझा तूची शोधून पाहे। तूच त्याचा विचार कर आणि आपल्या अंतःकरणामध्ये हे समजून, हे मना तू कृतीला लाग, बोलण्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस। सज्जनो, जीवनासाठी साधक वृत्तीला दिलेलं हे अत्यंत बहुमूल्य असं मार्गदर्शन आहे। आमच्या मनाचे गुंते का वाढतात, का आम्हाला या मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं? कारण आम्ही जसा विचार करतो तशी आम्ही कृती करत नाही, तशी आमचं आचरण राहत नाही। आणि या दोघांमधली फारकत हाच आमच्या मानसिक त्रासाचा खरं तर उद्गम बिंदू आहे। ज्याला जेवढं लवकर प्रयत्नपूर्वक त्या बोधाला आचरणामध्ये आणता येतं,
सज्जनो, त्याच्याच जीवनातले मानसिक संघर्ष संपत जातात. मनुष्याच्या मध्ये या मानसिक संघर्षामधून एक फार मोठी कुचंबणा त्याच्या पदरात पडते आणि ती कुचंबणा आहे दांभिकतेची. समाजाच्या समोर त्याला नेहमी एक वेगळं रूप ठेवावं लागतं आणि त्या भिंतीच्या पाठीमागं अंधकारामध्ये चाचपणाऱ्या या जीवाला बऱ्याचदा त्या दांभिकतेचा त्रास स्वतःच्या अंतःकरणात सहन करावा लागतो. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी असे बरेच आध्यात्मिक गुरु होऊन गेले, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये अध्यात्म प्रबोधन केलं, निरूपण केली, प्रवचनं केली, कीर्तनं केली. पण वेळ प्रसंगी या शेवटी मोठ्या माणसांना आत्महत्या करावी लागली. कोणी गळफास घेतला, कोणी डोक्यामध्ये बंदुकीने गोळी मारून घेतली. मी कधी कधी विचार करतो की जो मनुष्य एवढ्या सगळ्या गोष्टी मुखाने बोलतोय, तो मनुष्य आपल्या या भावभावनांवरती का बरं विजय मिळवू शकत नाही? का त्याला अशा पद्धतीने स्वतःचा अंत करावा लागतो? याचं कारण एकच आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे. मनुष्य जसा चालतो, जसा बोलतो, त्याप्रमाणे चालत नाही. म्हणून आपण जगी धन्य तो दास सर्वोत्तमामध्ये एक अत्यंत महत्वाचं 3ऱ्या श्लोकामध्ये चिंतन बघितलं की जनी बोलण्या सारिखे चाल बापा. जसा बोलतोयस त्याप्रमाणे आचरण कर आणि जसं तुझं आचरण आहे तेवढंच तू बोल. जेवढं तुझ्या अनुभवाला आलंय तेवढंच तू सांग. आपण हा जो आविर्भाव आणतो, आपल्याला आपण सर्वज्ञ असण्याचा एक प्रकारे जो समाजामध्ये स्वतःला प्रस्थापित करण्याचा आपण जो प्रयत्न करतो ना सज्जनो, यामध्ये कदाचित तुम्ही प्रस्थापित व्हालही. कारण बघा, समोर बसलेला श्रोता आहे ना, हा श्रद्धेने आलेला असतो आणि त्याची श्रद्धा आपण आपल्या दांभिकतेने अशा पद्धतीने फसवू नये त्याला. तो तुमच्यावरती विश्वास ठेवतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असं समजून तो तिथं तुमचं ऐकायला आलेला असतो. इथं कदाचित श्रोता तर उद्धरून जाईल. ती गोष्ट मी आपल्याला नेहमीच सांगत आलोय. वृंदावनामध्ये भागवत कथाकार एकदा गोपींना सांगतो की अरे, कृष्ण नामाने भवसागर पार होतं, तर मग ही यमुना का बरं पार करता येणार नाही? आणि ती एक गोपी तो बोध मनोमन आपल्या हृदयात धारण करते आणि दुसऱ्या दिवशी बोट नसताना ती केवळ कृष्ण नाम घेत घेत यमुना पार करत येते. कथाकाराला मोठा प्रश्न पडतो की ह्याला हे कसं जमलं? आणि मग तो देखील प्रयत्न करतो आणि तो तिथं मात्र लगेच पाण्यामध्ये पडतो खाली. तो चालून जाऊ शकत नाही. ही कथा आपण ऐकलेली आहे. का बरं तिला जमलं आणि ह्याला जमलं नाही? याचं कारण एकच की तिने त्या बोधाला आपल्या हृदयामध्ये कुठल्याही संशयाशिवाय स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे सज्जनो, ही आतमध्ये जी भावना आहे ती भावनाच तिला तरुण येते. पण एखादा वक्ता मात्र केवळ आपल्या शब्द पांडित्याने समाजामध्ये अशी अनेक सूत्र देतो, पण बऱ्याचदा आचरणाची वेळ आली की त्याच्याकडून मात्र अशी कुठलीही कृती घडून येत नाही. याचं कारण एकच आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यांतरी गर्भसाचे. या शब्द पांडित्यामुळं समाज प्रभावित होतो. त्याच्या मागे फार मोठा शिष्यवर्ग येतो, त्याचा फार मोठा समुदाय तयार होतो. आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो की एक अहमहिका आहे की माझा संप्रदाय मोठा का तुझा मोठा, माझा आखाडा मोठा का तुझा आखाडा मोठा. आणि या अहमहिकेमध्ये अनेक प्रकारे आपल्याला आचरण नसताना देखील गुरुपद प्राप्त झालेली मंडळी दिसतात. समर्थांनी गुरुची व्याख्या करताना एक फार महत्वाची गोष्ट सद्गुरूच्या साठी 5व्या दशकामध्ये सांगून ठेवली आहे बरं का. न लाविती शिष्यासी साधन, न करीती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याला 3 मिळाले तरी त्याजावे. सद्गुरु कोण? जो आलेल्या शिष्याला साधनाला बसवतो, साधन करायला लावतो, जो आलेल्या शिष्याला इंद्रिय दमन करायला शिकवतो, तो खऱ्या अर्थाने सद्गुरू. पण आजच्या काळामध्ये असे अनेक मंडळी आपल्याला दिसतात की ते त्यांच्या शिष्यांना, बर बाबा तू असा आहेस का, असू दे काही हरकत नाही, चालतंय असं म्हणून त्याच्या असलेल्या या स्वैराचाराला देखील खपवून घेतात.
त्याच्या साधन भ्रष्टतेला देखील ते खपवून घेतात. सज्जनो, यामध्ये त्या सद्गुरूचं देखील अधःपतन होतं आणि शिष्याचं तर होतच होतं. इथं अनुशासन असायला हवं. इथं आपल्याला जर नामस्मरणाची दीक्षा सद्गुरूंनी दिलेली आहे, तर भजाराम विश्राम योगेश्वराचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. अरे, आपण काय शिकलो त्या आदि गुरु महादेवापासून? तो महादेव देखील हे शिवाचं माप, हे 21,600 एवढं नित्य नामस्मरण करतोय, म्हणून तो या कैलासाधिपती. ती केवळ भौतिक उंची नाहीये, ती वैचारिक, बौद्धिक, आत्मिक, पारमार्थिक ही सर्व प्रकारची उंची म्हणजे कैलास आहे. तिथली शीतलता केवळ बर्फाची शीतलता नाही, ती समाधानाची शीतलता आहे, जी ज्ञानामधून प्राप्त होते. ज्ञान हे कधीही मनुष्याला अस्वस्थ करणार नाही. ज्ञान हे मनुष्याला कधीही संताप देणार नाही. आणि जर ते ज्ञान या दोन गोष्टींचा अनुभव तुम्हाला देत असेल, तर ते ज्ञान नाही, तो केवळ पोकळ शब्दांचा संचय आहे. लक्षात घ्या, ज्ञान तर ते आहे जिथं शब्दांना अर्थबोध प्राप्त होतो, जिथं तुम्हाला शब्द हे तुमच्या अनुभवाच्या कोशामधून तुम्ही बोलता, तिथं तुम्हाला कुठल्याही शब्द पांडित्याचा आधार घ्यावा लागत नाही, तिथं तुम्हाला कुठल्याही नोट्स काढाव्या लागत नाही, तिथं तुम्हाला कुठल्याही ग्रंथाचे संदर्भ त्याचे रकानेच्या रकाने पाठ करावे लागत नाहीत. तिथं तुम्हाला आधार एकच आहे, तुमचं साधन, तुमच्यावर असलेली गुरुकृपा. आणि सज्जनो, त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आचरणच करावं लागतं. तिथं कुठली दांभिकता चालत नाही, तिथं तुमचं शब्द पांडित्य उपयोगाला येत नाही. तिथं तुम्हाला एकच गोष्ट करावी लागते, संपूर्ण शरणागती, आपली बुद्धी ब्रह्मानंद महाराजांसारखी बाजूला ठेवून गुरुनी दिलेल्या बोधाला आपल्या जीवनात उतरवणं आणि त्या बोधावरती आपलं जीवन जगण्याचा कसोशीने प्रयत्न करणं. मी इथं प्रयत्न म्हणतोय बघा, कारण मी देखील आज ज्या साधक दशेमध्ये आहे, तिथं मला परिपूर्णता नाही. माझ्याकडून देखील अनंत चुका होऊ शकतात, होतात, झालेल्या आहेत, आणि याची माझ्या आणि माझ्या गुरुला स्पष्ट जाणीव आहे. पण माझ्यामध्ये जर कुठली गोष्ट मी गुरुकृपेने अनुभवतो, तर ती मी माझ्या स्वतःशी असलेल्या प्रामाणिकतेला मी कधीही माझ्या हृदयामधून जाऊ देत नाही. मी प्रामाणिकपणे माझ्या गुरुला हे सांगत असतो की प्रभो, आपण दिलेल्या बोधाप्रमाणे चालण्यामध्ये अजूनही बरंच अंतर आहे. मी दररोज 2 पावलं टाकतोय, आपण मला बळ द्या, आपण मला त्या साधनेवरती निरंतर चालण्याची बुद्धी द्या. आणि मी जर हटलो तर माझ्या हाताला धरून पुन्हा मला साधन मार्गावरती आणा प्रभो, पण मला साधन भ्रष्ट होऊ देऊ नका. हीच माझ्या सद्गुरूच्या चरणी निरंतर विनंती असते सज्जनो. आणि मला वाटतं की साधकाचा बोध हा असाच असला पाहिजे. ज्या साधकाला वाटतंय की आपण परिपूर्ण आहोत, तो सिद्धच आहे. ज्याला असं वाटतंय की आपलं अजूनही इंद्रिय दमन आपण पूर्णत्वाने प्राप्त केलेला आहे, तो साधक राहतच नाही, तो सिद्धच होऊन जातो. आपण आयुष्यभर साधकच राहावं. मला कोणीतरी म्हणालं की दादा, ही 17वी कला जी आपण जीवनामध्ये सांगता ती काय आहे? बघा, चंद्रमा हा आपल्याकडे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जातो, म्हणजे या पौर्णिमेपर्यंत जाऊस तर त्याला 16 कला या प्राप्त होत असतात. हळूहळू तो विकास होत असतो. तशी मनुष्यामध्ये देखील ही जी प्रज्ञा आहे, ही जी जाणीव आहे, हा जो देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा जो प्रवास आहे, हा पौर्णिमेप्रमाणे विकास पावत असतो. एक एक कला त्याची उलगडत जात असते विवेकाने, गुरुकृपेने. आणि हा पूर्ण चंद्रमा, हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा, त्याप्रमाणे त्याच्या पलीकडं एक जीवन जगण्याची 17वी कला आहे. कारण पूर्ण चंद्रमा होणं ही पौर्णिमा आहे, पण पौर्णिमेच्या पलीकडं हा आपल्या हृदयामधला ज्ञान सूर्य या 17व्या कलेमध्ये पदार्पण करतो. जिथं तुम्ही त्या बोधाशी तद्रूप होता, तिथं तुम्ही वेगळेपणाने राहत नाही. ही तुर्यातीत अवस्था आहे. त्यामुळं ही 17वी कला प्राप्त करण्यासाठी आम्हाला पहिले ते ज्ञान परिपूर्णतेने जाणावं लागतं. आणि त्या परिपूर्णतेने जाणण्याची कला साधनेतून एक एक कला विकसित करत करत साधकाला प्राप्त होत असते. जर मला सांगा, तुम्ही साधनच केलं नाही आणि नुसतंच त्या चंद्रमाच्या भोवती अनेक प्रकारची सुंदर सुंदर काव्य करून त्याच्याबद्दल विचार करत बसला,
तर तुम्हाला ती 17वी कला कधी प्राप्त होईल का? तुमचं ध्येय त्या 17व्या कलेपर्यंत जाण्याचं आहे. आणि त्यासाठी साधकाने स्वतःला नेहमी द्वितीयेचा चंद्रमाच मानावा. कधी पौर्णिमेच्या चंद्रमाचा अट्टहास धरू नये त्याने. कारण द्वितीयेच्या चंद्रमाचा एक फायदा असा आहे की द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. द्वितीयेची चंद्रकोर अत्यंत छोटी असते. त्याची जाणीव म्हणजे एक प्रकारे या 17व्या कलेकडे जाण्याच्या मार्गामध्ये अत्यंत लघु जाणीव त्याची आहे. मला वाटतं की साधकाने नेहमी स्वतःला द्वितीयेचा चंद्रमा मानावा. आपल्याला अजूनही काही कळालं नाही, आपण अजूनही काही साध्य केलं नाही. कदाचित तुम्हाला आजच्या काळामध्ये हा न्यूनगंड वाटेल, परंतु हा न्यूनगंड अध्यात्मासाठी अत्यंत पूरक आहे. त्याने काय होतं की मी कोणीतरी आहे या भूमिकेचा आम्हाला विसर पडतो आणि आम्हाला असं वाटतं की अजून तर बरंच साधन करायचंय, अजून तर काहीच साधलं नाहीये, अजून तर कुठलीच कला विकसित झाली नाहीये. सज्जनो, त्यामुळं साधनेचं एक तेज येतं, एक उर्मी येते, एक बळ येतं, एक ध्येय राहतं की आपल्याला अजूनही बराच टप्पा गाठायचा आहे. का आम्हाला घाई आहे पौर्णिमेचा चंद्रमा होण्याची? मला असं वाटतं की साधकाने नेहमी द्वितीयेचा चंद्रमा होऊन राहावं, कारण त्यालाच महादेव मस्तकी धारण करतो. आणि याने हा जो एक साधनेला जो तळमळीचा प्रांत येतो ना, त्या तळमळीच्या प्रांताने कदाचित सगळ्या कला विकसित झाल्या का न झाल्या माहित नाही, पण एक आहे की ही तळमळ आम्हाला थेट 17व्या कलेपर्यंत घेऊन जाऊ शकते बरं का. हा विचार समजण्यासाठी देखील साधन असायला हवं. पण आम्हाला काय आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, या सगळ्या आत्मज्ञानाच्या गोष्टींच्या बद्दल चर्चा करायला आम्हाला आवडते. माया ब्रह्माची चर्चा करायला आवडते, त्याच्यावरती संशोधन करायला आवडतं. पण हे मूळ माया, तेची मूळ पुरुष, हे कळण्यासाठी साधनच असावं लागतं. हे साधन जोपर्यंत नसेल तोपर्यंत ही प्रकृती आणि पुरुषामधला भेद हा कधीच मिटू शकत नाही. कारण त्याचा भेद जाणणारा मी देखील एक अज्ञानी जीवच आहे, ज्याने नकळतपणे स्वतःला प्रकृतीचा एक भाग मानलेला आहे. सज्जनो, यांचा एकात्म भाव हा केवळ साधनेमधून प्रगटतो. म्हणून गुरुच्या चरणांना घट्ट धरावं, स्वतःला नेहमी द्वितीयेचा चंद्रमा मानावा. आणि आपण कधीच यामुळं या साधन मार्गामधून भ्रष्ट होणार नाही. आणि याचा एक सगळ्यात मोठा फायदा काय होतो, दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे, या भूमिकेपासून आम्ही स्वाभाविक दूर राहतो. काय बघा, या व्यासपीठावरती बसणं हे काटेरी कुंपण आहे. कारण ते काटे मनुष्याला तर सगळे हार तुऱ्याच्या रूपामध्ये लोक नमस्कार करतायत, चांगलं चांगलं खायला देत आहेत. बघा, आमच्यासारखे लोक सोडून द्या, पण छान मोठं मानधन मिळतंय, चांगला मान सन्मान आहे, समाजामध्ये हार तुरे आहेत, सगळं वाटतं अरे वा 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 किती छान आहे. पण साधक दशेमध्ये हे सगळं विघ्न आहे, हे त्रास देणार आहे. तुमच्या या द्वितीयेच्या चंद्रमापासून तुम्हाला कुठेतरी पौर्णिमेकडे जाणारा एक अवस्था देणारा आहे. आणि ती अवस्था तुम्हाला प्राप्त झालेली नसताना देखील तो आविर्भाव तुमच्यामध्ये निर्माण करणारी आहे. आणि तुमच्यामध्ये गर्व साठतो. आणि या गर्वाचं काय गणित आहे की या गर्वामुळं तुम्हाला लोकांकडून नेहमी मान सन्मानाची अभिलाषा लागते. आणि जगाचा स्वभाव असा आहे की ते काही काळ तुमचा मान सन्मान करेल, उद्या आणखीन कोणीतरी त्यांना भेटले की त्यांचा मान सन्मान करायला लागेल आणि तुम्ही तिथं झुरत राहाल. सज्जनो, इथं साधकाने सांभाळायला हवं. नाथांनी एकनाथी भागवताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चिरंजीवी पद हे एक अत्यंत सुंदर काव्य लिहिलेलं आहे 40 श्लोकांचं. ते नेहमी आपण आपल्या वाचनामध्ये ठेवावं. त्या चिरंजीवी पदामध्ये हे आपलं वैराग्य कसं सांभाळावं याचं समर्थांच्या सारखंच नाथांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला चिंतन दिलेलं आहे. हा गर्व आमच्या अंतःकरणात साठता कामा नये. मी कोणीतरी आहे या उपाधीपासून आपण स्वतःला नेहमी लांब ठेवावं, स्वतःला नेहमी लहान ठेवावं. या द्वितीयेच्या चंद्रमाकडे जाण्याचा आपला प्रयत्न असावा, ना की पौर्णिमेच्या चंद्रमाकडे जाण्याचा. मी कोणीतरी आहे, मी परिपूर्ण आहे, मला ज्ञान आहे असं न म्हणता जेवढं तुम्ही साधन कराल ना, तेवढं तुम्ही स्वतःला लहानच समजत जाल. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. सज्जनो, असं हे आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हा खरं तर मुखाने बोलण्याचा नाही, जगाला प्रभावित करण्याचा नाही. एकच गोष्ट करावी, साधक दशेमध्ये आयुष्य काढावं, साधक बोधामध्ये राहावं,
साधन आपल्याकडून होत नाही ही तळमळ राहावी आणि आपल्याला साधक दशेमध्ये आलेले अनुभवच आपण लोकांना सांगावेत. आणि अशा पद्धतीने जो आपलं जीवन निरंतर साधन मार्गावरती ठेवतो त्यालाच कळतं की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. काही साधन न करता केवळ त्या नामस्मरणाच्या विषयी गप्पा मारणं सज्जनो हाच साधक दशेला बद्ध अवस्थेकडे नेणारा दंभ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, विचारे तुझा तूची शोधून पाहे. आपण देखील अशा या बद्धतेकडे तर आपलं पाऊल टाकत नाहीये ना, असा विचार मनामध्ये करावा आणि गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावरती एक छान छोटस द्वितीयेचा चंद्रमा होऊन पडून राहावं आणि नेहमी आपल्या साधनेला गुप्त राखून त्यामध्ये तळमळ निर्माण करत करत आपण एक एक पाऊल या परमार्थामध्ये चालत राहावं. हेच या श्लोकाचा गुढार्थ समर्थ कृपेने आपल्याला सांगावासा वाटतो. आपण देखील आपल्या साधन मार्गातले अनुभव, आपले प्रश्न जरूर झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.